महापालिका से लेकर मंत्रालय तक, अपराधों से लेकर राजनीति तक, हर समस्या की रिपोर्ट खास आपके लिए सीधा आपके मोबाइल फोन। आप देख रहे हैं नया सवेरा न्यूज। ममता बनर्जी हाय, ममता बनर्जी हाय, शाहजहान शेखला फाशी झालीच पाहिजे, शाहजहान शेख मुर्दाबाद, शाहजहान शेख मुर्दाबाद, ममता बनर्जी हाय। पश्चिम बंगालमधल्या संदेशखाली या गावामध्ये गेले 10 वर्ष सातत्याने महिलांवरती अत्याचार होत आहेत। तर त्या अत्याचाराच्या विरोधात आज आम्ही इथे सगळ्यांनी एक तीव्र आंदोलन पुकारलेलं आहे। हे गेले 10 वर्ष पश्चिम बंगालमध्ये एक महिला मुख्यमंत्री असून सुद्धा महिलांवरती अनेक प्रकारचे अत्याचार होत आहेत। तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे, म्हणून आज महिलांनी हा आवाज उचललेला आहे। काय मागणी आहे? आमची मागणी ही आहे की शाहनवाज शेख जे आहेत, जे तृणमूल काँग्रेसचे जे नेता आहेत आणि जे तिकडच्या मुख्यमंत्री त्यांच्या काय म्हणतो ना आपण त्यांच्या मदतीने म्हणजे त्यांच्यावरती कुठली ॲक्शन घेतली जात नाही। तर त्या माणसांनी जे अत्याचार केलेले आहेत त्याबद्दल त्याला आणि त्याच्या सहकार्यांना फाशी ही झालीच पाहिजे। आणि हेच आमचं सगळ्या महिला ठाणे महिला मोर्चा आणि ठाणे जिल्हा आमचं सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की त्यांना फाशी झालीच पाहिजे आणि तिथपर्यंत आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही आहे। आता तर तुम्हाला एक स्वरूप आंदोलनाचं दिसतंय, पण येणाऱ्या दिवसात जर लवकरात लवकर ॲक्शन घेतली गेली नाही तर ह्याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन तुम्हाला बघायला मिळेल। जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने या ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा पदाधिकारी आहे शाहजहान शेख, हा गेली वर्षभर त्या ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये महिलांवर अत्याचार करतोय, जमिनी हडप करतोय। रेशन घोटाळ्यामध्ये हा शाहजहान शेख आहे, हा गेली 50 दिवस फरार होता। परवाच्या दिवशी त्याला अटक केली आणि शाहजहान शेखने त्या ठिकाणी अनेक महिलांवर अत्याचार केले आहे। भारतीय जनता पार्टीची मागणी आहे की फास्ट ट्रॅक कोर्टवर हा खटला चालवण्यात यावा आणि शाहजहान शेखला लवकरात लवकर फाशी त्या ठिकाणी द्यावी, अशी भारतीय जनता पार्टीची मागणी आहे।